नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 6 जुलैचा रिव्ह्यू. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय अवनी पुस्तक वाचत बसलेली असते. तितक्यात राजा येतो, तो दरवाजा वाजवतो. अवनी म्हणते, अरे नॉक काय करतोयस? ऑफिस आहे का माझं? घर तुझंच आहे, ये आतमध्ये. राजा हो म्हणतो, अजून दरवाजातच असतो. तो तिच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आलेला असतो. अवनी म्हणते, अरे तू का आणलंस? मी येतच होते आता बाहेर. राजा म्हणतो, आता आणलंय? अवनी म्हणते, बरं ठेव. राजा दरवाजाजवळ असलेल्या टेबलवर ते ठेवणार असतो पाण्याची बाटली, पण तो पुढे येतो. तो थोडा अस्वस्थ असतो, त्याला अवनीशी बोलायचं असतं. अवनीचं काही लक्ष नसतं, ती तिचं तिचं वाचत बसलेली असते. पण राजा इकडे तिकडे थोडा वेळ करतो आणि मग तो मला थोडंसं बोलायचं होतं. म्हणतो, ते जाणं गरजेचंच आहे का? अवनी म्हणते, असं का विचारतोयस? सर्टिफिकेट घेण्यासाठी तर जायलाच लागेल ना? राजा म्हणतो, करेक्ट. सर्टिफिकेट घेण्यासाठी तर जावंच लागेल तुम्हाला. करेक्ट आहे तुमचं. राजाच्या चेहऱ्यावर साफ टेन्शन दिसत असतं. अवनी मग विचारते, राजा तुला काही टेन्शन आहे का? तू उद्याचं टेन्शन घेतलंयस का? राजा काही बोलत नाही, तो तसाच उभारलेला असतो. अवनी म्हणते, अरे तू नको टेन्शन घेऊस, मी आणि धनू जाऊ नीट. राजा खूप अस्वस्थ झालेला असतो. कसं बोलावं त्याला काही कळत नसतं. टेन्शन आलंय म्हणून सांगावं की नाही म्हणून सांगावं असंही त्याचं झालेलं असतं. राजा थोडंसं इकडे तिकडे करतो आणि म्हणतो, नाही टेन्शन नाही आलंय मला. अवनीला त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतं. अवनी म्हणते, राजा काय झालंय? तू तिथली खुर्ची घे आणि बस. बस बरं अगोदर आणि सांग काय झालंय. राजा मग तिथली ठेवलेली खुर्ची घेतो आणि बसतो. पण तो सुरुवातीला काही बोलतच नाही, तसाच बसलेला असतो. अवनी पुढे म्हणते, अरे तू काही बोलणार आहेस का? राजा म्हणतो, हां, ते उद्या वटपौर्णिमा आहे ना? तो थोडंसं अडखळतच बोलतो. अवनी म्हणते, मग? राजा म्हणतो, मग काय नाही, ते उद्या पूजा वगैरे करायची असते, वडाला फेऱ्या वगैरे मारायच्या असतात असं म्हणतात. आणि तुम्ही जर उद्या तिकडे गेलात तर मग हे सगळं कोण? अवनी म्हणते, माझा काय ह्याच्याशी संबंध आहे? अवनी म्हणते, अरे राजा आपलं खरं लग्न झालंय का? राजा पडदेशी हो म्हणून जातो, म्हणजे नाही तसं नाही, नाही तसं नाहीच आहे ना. परत तो थोडंसं सांभाळतो. परत पुढे म्हणतो राजा, नाही नाही, तुम्ही बोलला ना ते करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे बघा. आणि मग तो उठून जायला निघतो. परत जाता जाता थांबतो आणि म्हणतो, नाही ते मला माहिती आहे, आपण काही खरे नवरा बायको नाही आहेत, पण ह्या सगळ्यांना आणि अण्णांना वाटतंय, म्हणजे ना अण्णा धन्याला म्हणत होते की उद्या वटपौर्णिमा आहे आणि उद्या पूजा असते, मग म्हणजे ते प्रसाद वगैरे सगळं करायला लागणार, ते अरेंजमेंट करायला लागणार. मग हे सगळं आता तुम्ही नसलात तर एकंदर राजाला अवनीने जाऊ नये एवढंच वाटत असतं. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अवनी त्याच्याकडे बघायला लागते रागाने. ती काही बोलणार असते, पण तिचं लक्ष जातं की दरवाजा उघडा आहे. मग ती उठून स्वतःच दरवाजा बंद करते आणि मग राजाशी बोलायला येते. ती राजाला स्पष्टच सांगते, हे बघ राजा, मला नाही जमणार आहे. अरे ऑलरेडी सगळं करून झालंय ना. तुझ्या फॅमिलीची बदनामी होऊ नये म्हणून गृहप्रवेश केला, रिसेप्शनला पण उभी राहिले. अजून अजून काय एक्सपेक्ट करतोयस तू माझ्याकडून? आय नो तू माझ्यासाठी खूप केलंयस, मी तुमच्या घरात राहतीये, पण हे पूजा वगैरे ना राजा प्लीज मला नाही जमणार आहे. राजा खूप नर्वस झालेला असतो. अवनी पुढे म्हणते, आणि जर तुला तुझ्या घरच्यांची काळजी असेल ना तर तर तू आत्ताही त्यांना काय खरं आहे ते सांगू शकतोस. माझी राहण्याची दुसरी सोय मी कुठेही बघेन दुसरीकडे. राजा म्हणतो, अहो तसं नाही, मी तसं म्हटलंय का तुम्हाला? माझा अर्थ तसा नाही आहे मॅडम, मला मला फक्त तुमची काळजी वाटते. तुम्ही तिकडे गेलात, ते लोक तुम्हाला काहीतरी बरं वाईट बोलले, तुम्हाला काही केलं तर तर मला मला सहन नाही होणार आहे हो मॅडम. एवढंच म्हणतोय मी. आपण एक काम करू, मी मी आहे ना, मी तुमच्यासोबत येतो. मी आल्यावर ना तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. मी बघून घेतो ना काय होईल ते. राजाला अवनीची खूप काळजी वाटत असते. अवनी म्हणते, अरे राजा तुला कळते का तू काय बोलतोयस ते? तुला बघितल्यानंतर बाबांचा किती संताप होईल तुला माहिती आहे ना? तुला काही झालं, तुला त्यांनी काही केलं, ते एकदम पॉज घेते आणि परत म्हणते, तुझा अपमान झालेला मला सहन नाही होणार आहे. मग ती राजाला परत समजवते, राजा तू माझी काळजी नको करूस. हे बघ,
तू काळजी अजिबात करू नकोस, मी हँडल करेन सगळं. काहीच नाही होणार आहे उद्या. मी आणि धनू जाऊ, सर्टिफिकेट घेऊ आणि लगेच परत येऊ आम्ही. कळते का तुला? डोंट वरी, काळजी करू नकोस. ते अवनीला देखील टेन्शन येत असतं, कारण राजाला घेऊन गेलं तर राजाला त्यांनी काय बोललं तर तिलाही ते सहन होणार नाही, तिलाही त्रास होईल. म्हणून ती राजाला नको म्हणत असते. राजा काहीच न बोलता तिथेच थांबलेला असतो. त्याला अजून बोलायचं असतं, पण कसं बोलावं हे कळत नसतं. अवनी म्हणते, उशीर झालाय, तू जाऊन झोप. पुढे राजा त्याचं जे काही बोलणं ते बोलूनच टाकतो. राजा म्हणतो, नाही तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण अजून एक गोष्ट होती. म्हणजे तुम्ही तिथं गेल्यावर तुमचे आई-वडील विचारतील ना, हे म्हणजे हे कसं, काय, काय झालं आणि का केलं म्हणून. तुम्ही खरं सांगणार? अवनी पडदिशी म्हणते, हो सांगणारच आहे. सगळं खरं खरं सांगणार आहे. फक्त आहे ना, एक संधी मिळायला पाहिजे. सांगणार की हे सगळं खोटं आहे. हे लग्न आहे ना, लग्नच नाही आहे. राजा आणि मी नवरा बायको नाहीच आहे मुळात. फक्त आहे ना, त्या विवांशी लग्न करायचं नव्हतं म्हणून हे सगळं नाटक करावं लागलंय. नाईलाज होता माझा. आणि तसंही उद्या फक्त वहिनी आणि आईच आहे घरी. राजाला ते ऐकून फार वाईट वाटत असतं जेव्हा अवनी म्हणत असते की आम्ही नवरा बायको नाही आहोत ते. अवनी पुढे म्हणते, आईला मी नीट बसून समजावेन आणि जेव्हा आईला खरं कळेल ना तेव्हा ती बाबांना सांगेन. आणि का एकदा बाबांना कळलं ना खरं काय आहे ते, तर सगळं सॉल्व्ह होईल. मग मला परत घरी जाता येईल. देवी आईकडे प्रार्थना कर राजा, मला हे सगळं उद्या बोलता यावं. आणि हे सगळं असंच झालं ना तर उद्याचा वटपौर्णिमेचा दिवस आहे ना, माझ्यासाठी भाग्याचा दिवस ठरेल बघ. अवनीला तिच्या घरी जाण्याची ओढ लागलेली असते, पण राजाला मात्र वाटत असतं की अवनीने हे घर सोडून कुठेही जाऊ नये, कारण एकदा गेली, त्यांनी एक्सेप्ट केलं तर ती परत इकडे येणार नाही. त्यामुळे राजा खूप नर्वस असतो. खरंच खूप छान मंडळी ह्यांची ॲक्टिंग दाखवलेली आहे. सॉरी, ॲक्टिंग खूप छान करतात मंडळी. आणि आपले रिव्ह्यूज देखील आवडत असतील तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढे मग राजा अवनीची घरी जाण्याची ओढ पाहतो आणि तिला तो काहीच न बोलता बाहेर निघून जातो. तो बाहेरून अवनीला बघत असतो. अवनी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते, प्लीज मला जाता यावं म्हणून. पुढे मग दुसऱ्या दिवशीचा सीन घेतलेला आहे. अवनी तयार होऊन बाहेर येते. राजा देखील बाहेर तयार होऊन थांबलेलाच असतो. धन्या देखील अवनीची वाट पाहतच बाहेर थांबलेला असतो. अवनी म्हणते, चला निघायचं का? धन्या म्हणतो, आता काय वटपौर्णिमेची पूजा करूनच निघायचं का आपण? अनपेक्षितपणे धन्यानं असं बोलल्यामुळं सगळेजण धन्याकडे बघायला लागतात. यशा देखील बाहेर आलेला असतो. धन्या पुढे म्हणतो, नाही आपलं मी कॅलेंडरमध्ये बघितलं म्हणून वाटून राहिलं. पाण्या धन्याजवळ म्हणतो, काय रे धन्या, काय काय म्हटला तू? कॅलेंडरमध्ये बघितलं तू? अरे रील बघितलं असणार आहे त्याने. सांगतोय काय पण कॅलेंडर. मग यशा त्याच्यावर थोडंसं आतून तो चिडलेला असतो पण दाखवत नाही. धन्या त्यांच्यासाठी ह्यावेळी त्यांचे सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत. धन्या म्हणतो, नाही बरोबरच आहे, बरोबर आहे, फक्त मला आपलं वाटलं रस्त्यात एखादं झाडबीड दिसलं तर पूजा बिजा करूच शकतो. यशा म्हणतो, धन्या गप गप बसतो का आता? पुढे यशा अवनीला म्हणतो, तुम्ही तुम्ही पोहे खाऊन जा ना. अवनी म्हणते, नाही यशोदा, भूक नाही आहे. यशा म्हणतो, तुम्हाला पोहे खायचे नाही आहेत का? मग राहू देत, मी चहा करतो, चहा बिस्किट खाऊन जा तुम्ही. अवनी म्हणते, नाही ऐका ना प्लीज, म्हणजे सकाळपासूनच मला कसं तरी होतंय. आता काही फार इच्छा नाही आहे माझी काही खाण्याची. पण यशा म्हणतो, नाही असं कसं जाताय तुम्ही? काहीतरी थोडंसं थोडंसं काहीतरी खाऊन जा. अवनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करता का, तुम्ही डब्यात बांधून द्या, म्हणजे भूक लागली ना की नंतर खाईन मी. म्हणतो, नाही नाही आणतो मी. आणि म्हणतो, नाही नाही वहिनी डबा कशाला, आपण रस्त्यामध्ये काहीतरी खाऊ ना, मिसळपाव, वडापाव काहीतरी. तर यशाकडे बघायला लागतो. यशा चिडलेला असतो. त्या पडदिशी त्याचे शब्द फिरवतो आणि म्हणतो, नाही कशाला काय, डबा द्या. यशा म्हणतो, आलोच मी. अवनी देखील बॅग घ्यायला आतमध्ये जाते. पाण्या धन्याला चिडवतात, हां मिसळ मिसळ खाणार आहेस तू? धन्या म्हणतो, ए गप तू. अवनी मग तिची मोठी बॅग बाहेर घेऊन येते. राजा म्हणतो, एवढी मोठी बॅग कशाला? अवनी म्हणते, अरे नाही जातेच आहेत तर म्हटलं थोडे कपडे वगैरे घेऊन येईन.
मागच्या वेळेस सगळं घाई गडबडीत झालं ना, त्यामुळं काहीच नाही आणलं आणि लॅपटॉप पण राहिलाय ना, तो पण घेऊन येईन म्हणते. राजा म्हणत असतो, "अहो नाही, पण बरं ठीक आहे." मग अवनी म्हणते, "ठीक आहे, असू देत मग." यशा इतक्यात डबा बांधून घेऊन बाहेर येतो आणि तो धन्याकडे देतो. अवनीकडे म्हणते, "ठीक आहे, निघतो." मग इतक्यात परत तिला आठवतं. ती म्हणते, "एक मिनिट हं." मग ती देवाजवळ जाते आणि देवाला नमस्कार करते. राजा अवनीकडे पाहत असतो. अवनी देवाला नमस्कार करत असते. तिला तिच्या आईकडे जायचं असतं म्हणून ती नमस्कार करत असते. पण राजा खूप अस्वस्थ असतो, की ती गेली तर येणार नाही. यशा हे अस्वस्थ राजा अस्वस्थ असल्याचं हे लांबून पाहत असतो. राजा म्हणत असतो, "मी जाऊ का?" पण यशा म्हणतो, "नाही, ठरलंय ना, धन्या जाणार आहे, जाऊ देत." धन्याच जाईल. मग अवनी म्हणते, "चला निघायचं का?" ते सुलक्षणा आणि दत्ता बघतच असतात की कधी एकदा अवनी घरातून बाहेर पडते. धन्या आणि अवनी जात असताना राजा म्हणतो, "काही लागलं तर कळवा मला, मी येईन लगेच." अवनी आणि धन्या हो म्हणतात. मग राजा दरवाजा लावून देतो आणि ते निघून जातात. इकडे सुलक्षणा आणि दत्ता खूप खुश झालेले असतात. राजाने खूप जड अंतकरणाने त्यांना बाय केलेलं असतं. अवनीने धन्या केल्यानंतर पाण्या देखील त्याची गाडी घेऊन त्याच्या गॅरेजवर जातो. राजा अवनीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण यशा त्याला थांबवतो. त्याला हाताला धरून तो घरामध्ये घेऊन जातो. राजा मग नाईलाजाने यशाबरोबर घरामध्ये जातो. इकडे सुलक्षणा आणि दत्ता अवनीला जाताना पाहून खुश झालेले असतात. सुलक्षणा म्हणत असते, "गेली गेली, त्याची गेली बाबा." पण दत्ता म्हणत असतो, "मला नाही वाटत, धन्या उगीच गेला तिच्यासोबत." सुलक्षणा म्हणत असते, "धन्या जाऊ दे नाहीतर कोणतं जाऊ दे, आता ती येत नसते बघ परत." अरे एकदा की ती त्या देशपांडेंच्या घरात शिरली तर ते कुठले तिला परत येऊ देतात? अरे देशपांडे ते देशपांडे, ह्या धन्याला बी घालतात व्हय ती. बंदूक बंदूक कसे घेऊन आले होते तुला माहिती आहे ना? म्हणून सांगते, ते काय तिला परत पाठवणार नाहीत बघ. सुलक्षणा पुढे म्हणते, परत एकदा त्या धोंड्याच्या घरावर कुदळ मारायची वेळ आली आहे. दत्ता परत म्हणत असतो, नाही, धन्यानं नव्हतं जायला पाहिजे होतं बघ. सुलक्षणा म्हणत असते, अरे त्या धन्याचा काय तू विचार करून राहिला? धन आहे ना, पात्याचा पित्तळ. त्या देशपांडेने तिकडनं फू केलं ना की उडून जाईल. इकडे येऊन पडेल धन्या. तुला सांगू का, ती आता येत नसते बघ इकडं परत. तरी पण म्हणत असतो, नाही तरी पण मला असं वाटतंय. सुलक्षणा म्हणते, अरे काय पण लावून राहिलाय तू? अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही? आपण एवढे तिचे रडण्याचे व्हिडिओ पाठवलेत ना. तो तिचा बाप आहे. स्वतःच्या पोरीवर एवढा अन्याय होतो म्हटल्यावर तुला काय वाटतं? तो तिला परत इकडे येऊ देईल? दत्ता मान हलवून म्हणतो, नाही. सुलक्षणा म्हणते, अरे म्हणून म्हणते, ती पोरगी काय इकडे यायचीच नाही बघा आता. आणि ती खूप खुश होते. सुलक्षणा आणि दत्ता वाटच बघत असतात की अवनी कधी जाते ते. पण मंडळी, खरंच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, वेगळंच काहीतरी घडणार आहे. सुलक्षणाच्या विचारांच्या पलीकडचं काहीतरी घडणार आहे. यशा राजाला आतमध्ये घेऊन आलेला असतो. राजाला सांगत असतो, मी आता आवरून निघतोय माझ्या कामाला. पुढे यशा मग त्याचा डबा भरायला घेत असतो. इकडे राजा खूप अस्वस्थ असतो. त्याला अवनीचं बोलणं आठवत असतं. आईला खरं कळलं ना की ती बाबांना सांगेल आणि एकदा बाबांना कळलं ना की मग सगळंच सॉल्व्ह होईल ना. म्हणत असते ना राजाला, राजा देवी आईकडे प्रार्थना कर, मला हे सगळं उद्या बोलता यायला पाहिजे. म्हणजे उद्याचा वटपौर्णिमेचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरेल. पण राजाला हेच हवं असतं ना की चंद्रकांतनी अवनीला एक्सेप्ट करू नये. मी तिकडे जाऊ नये. राजा मनात विचार करत असतो, मॅडमनी जर त्यांच्या घरी सांगितलं की आमचं लग्न खोटं आहे, माझं काही खरं नाही, मग ते येत नसतात इकडं परत. राजा खूप अस्वस्थ असतो हे यशाला दिसतं. यशा त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, राजा कसला विचार करून राहिलायस तू? राजा म्हणतो, आता कसला विचार करणार आहे मी? मग यशा म्हणतो, तू बाकी कसलाही विचार कर, पण त्यांच्या मागे जाण्याचा विचार अजिबात करू नकोस. काय कळतंय ना मी काय सांगतोय ते? पुढे मग यशा राजाजवळ जातो आणि त्याला समजावून सांगत असतो, हे बघ राजा, राडे नाही झाले पाहिजेत. त्यांना त्यांचे सर्टिफिकेट मिळू देत. त्यानंतर त्यांना इथे यावं वाटलं तर येतील. आणि समजा त्यांना नाही यावं वाटलं तर तरीही आपल्याला त्यांना सपोर्ट करावा लागणार. तुझा देवी आईवर विश्वास आहे ना? देवी आई आहे ना, ना तुझं वाईट होऊ देईल ना त्यांचं. पुढे यशा म्हणतो, चल मला ना आता साईटवर जायचंय, मी निघतो आता.
यशा सगळ्यांच्याच मनाचा विचार करत असतो. अवनीच्याही मनाचा तो विचार करत असतो. कारण तिला तिचं करिअर घडवायचं असतं. त्याच्यासाठी ती सगळं सोडून आलेली असते. आणि राजा इकडे अवनीच्या प्रेमात असतो, पण तो तिला मदत करत असतो. तिच्या करिअरसाठीही तो प्रयत्न करत असतो, चांगलं व्हावं यासाठी. पुढे यशा म्हणतो, "चल, निघतो मी आता. टेन्शन घेऊ नकोस." इकडे अण्णा झोपेतून उठतात आणि अवनीला हाक मारायला लागतात, "सुनबाई, सुनबाई." सुनबाईंचा आवाजच येऊन नाही राहिला. राजा म्हणतो, "अहो अण्णा, नाही आहेत त्या घरी." अण्णांना टेन्शन येतं. अण्णा म्हणतात, "नाही आहे?" तर त्या अवनीला इकडे तिकडे शोधायला लागतात. "ओ सुनबाई, सुनबाई कुठे गेली?" परत ते बोलवायला लागतात, "सुनबाई." राजा म्हणतो, "अहो अण्णा, नाही आहेत त्या घरी, सांगितलं ना तुम्हाला." अण्णा म्हणतात, "कुठे गेली?" राजा म्हणतो, "नाही, त्या त्यांच्या घरी गेलेत." अण्णा म्हणतात, "कुणाकडे? देशपांड्यांच्याकडं?" राजा म्हणतो, "हो." अण्णा विचारतात पुढे, "कशासाठी?" राजा म्हणतात, "ते त्यांच्या कॉलेजचे सर्टिफिकेट आणायचे होते. ते राहिले होते तिथं, ते आणायला गेलेत त्या." अण्णांना इकडे वेगळंच टेन्शन आलेलं असतं. अण्णा म्हणत असतात, "नाही, सर्टिफिकेट नाही आणायला गेलेली ती. ती आहे ना, माझ्यामुळंच गेलेली आहे." राजा म्हणतो, "म्हणजे?" राजाला काही कळत नाही, अण्णा असं का बोलतायत ते. अण्णा डोक्याला हात लावून रडायला लागतात. म्हणतात, "चूक झाली माझी, चूक झाली आहे, खूप मोठी चूक झाली आहे माझी. हां, महाचूक झाली आहे माझी." ते स्वतःलाच खूप त्रास करून घेत असतात, रडत असतात ते. त्या अण्णांकडे बघत असतो, असं का करतायत अण्णा? मग अण्णा म्हणत असतात, "नाही, काय करू, काय करू, काय समजत नाहीये." त्याच्यावर विचारतो, "अण्णा, अहो अण्णा, झालंय तरी काय?" अण्णा मग झालेला प्रकार सांगतात. अण्णांनी त्यांच्या तांब्यामध्ये दारू मिक्स पाणी घेतलेलं असतं. त्याचा वास अवनी घेते. अवनीला कळतं ते काय आहे ते. राजा अण्णांना ओरडतो, "अहो अण्णा, तुम्हाला लाज वाटली नाही का?" अण्णा म्हणतात, "अरे वाटतेय रे, वाटतेय. राजा, मला माझी खूप लाज वाटते, खूप लाज वाटायला लागले बघ." स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागतात. या माझ्या सवयीनं सवयीनं माती खाल्ली बघ मी माझी. झाली माझी, सोनबाई गेल्या असं म्हणून ते त्रास करून घेत असत. मग राजा त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना समजावतो, "अण्णा, अहो अण्णा, तुमची काही चूक झालेली नाहीये. अहो जर तुमच्यावर रुसून जायचंच असतं तर त्या पहिल्याच दिवशी गेल्या असत्या ना तुमच्यावर रुसून. तुमच्यावर नाही रागावलेत त्या." मग अण्णा म्हणतात, "खरंच?" "हां, ते पण आहेच सोड." मग राजा म्हणतो, "अहो त्या खरंच सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलेत आणि आहे ना ते येतील परत." अण्णा विचारतात, "नक्की ना?" "येऊ देत, येऊ दे, लवकर येऊ देत सुनबाई." अण्णांना पण खूप टेन्शन आलेलं असतात. अण्णा म्हणत असतात, "येऊ दे, लवकर सुनबाई येऊ देत." मग इकडे राजा देवाजवळ जाऊन प्रार्थना करत असतो. "देवी आई, त्यांना सुखरूप घरी परत आण." दिवा चालू असतो. त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नको इतक्यात दिवा विझतो. दिवा विझल्यामुळे राजाला खूप टेन्शन यायला लागतं. त्या क्षणी राजा पळत जातो बाहेर. अण्णा विचारतात, "ए, कुठं निघालास तू?" राजा म्हणतो, "तुमच्या सुनेला आणायला निघालोय." राजा धावतच घरातून बाहेर पडतो. यशा तिकडून बघतो, ह्याचं काय चाललंय? मग तो अण्णांना विचारतो, "काय?" मग अण्णा म्हणतात, "सुनेबाईला आणायला गेलाय तो." मग यशा त्याच्या मागे मागे धावत जातो. "ए राजा, राजा थांब." पण जोपर्यंत यशा बाहेर जातोय तोपर्यंत राजा निघून पण गेलेला असतो. यशा इकडे तिकडे बघायला लागतो, पण राजा त्याला काही कुठे दिसत नाही. इकडे धन्या आणि अवनी ते अवनीच्या घराबाहेर पोहोचलेले असतात. धन्या गाडीतून बाहेर पडल्या पडल्या त्याला आश्चर्य वाटायला लागतो. तो अवनीला म्हणतो, "बाबा बाबा, वहिनी, हे तुमचं घर आहे?" "अहो, घर कसलं? बंगला पण नाही, महाल आहे हो. हा महालच आहे." मला माहिती आहे का, मला आत्तापर्यंत वाटायचं की आमच्या घरी ना, म्हणजे आपल्या घरी राजाची फक्त बायकोच आली आहे. पण तसं नाही आहे. आज मला कळालं, आज आपल्या घरी या राजमहालातील राजकुमारी आली आहे. अवनी हसत असते त्याच्याकडे बघून. धन्या खूप बड करत असतो आणि त्याच्याकडे फक्त एकसारखी बघत असते आणि गोड हसत असते. धन्या हे कॅरेक्टर देखील मंडळी खूप गोड दाखवलेलं आहे आणि ॲक्टिंगही खूप छान करतो तो. तुम्हाला आवडतो का? मग धन्या त्याचं सगळं बोलून झाल्यानंतर म्हणतो, "हां, वहिनी, जायचं का आत?" अवनी ठीक आहे म्हणते. मग ते आतमध्ये जातात. अवनी दारातूनच स्वातीला फोन लावते. स्वाती फोन रिसीव्ह करते तेव्हा अवनी सांगते, "हां स्वाती वहिनी, मी खाली आली आहे." अवनी तशी टेन्शनमध्येच असते. धन्या सगळीकडे पाहत असतो. किती सुंदर आहे घर असं त्याला वाटत असतं. अवनीचा फोन झाल्यानंतर स्वाती धावतच खाली येते.
अवनीला पाहून स्वातीला खूप छान वाटत असतं आणि अवनीला देखील बरं वाटत असतं. आल्याला स्वाती क्षणभर अवनीला पाहते आणि तिच्या गळ्यात पडते. त्या दोघी एकमेकींची गळाभेट घेतात. नंद भाऊजेचं नातं एकदम खूप छान दाखवलेलं आहे मंडळी. त्याच्यानंतर मागे संगीता देखील येते, अवनीची आई. अवनीची आई अवनीला पाहून खूप भावूक होते. अवनीला खूप दिवसांनी पाहून त्यांना छान वाटत असतं आणि ते व्हिडिओ पाहिल्यामुळे अवनी त्रासात आहे की असंही त्यांना वाटत असतं. स्वाती म्हणते, "तू ठीक आहेस ना?" अवनी म्हणते, "हो, तू कशी आहेस?" स्वाती म्हणते, "मीही ठीक आहे." मग अवनीचं लक्ष तिच्या आईकडे जाते, पण ती आईकडे नजर चोरून बघायला लागते, कारण आई चिडली आहे असं तिला वाटत असतं. ती शेवटी आईच असते ना. मग ती अवनीची आई तिच्याकडे अवनीने तिच्याकडे यावं याच्यासाठी हात पुढे करते. अवनी देखील धावत आईकडे जाते आणि गळाभेट घेते. गीता ही लाडाने तिला जवळ घेते आणि माझं बाळ म्हणून तिच्यावरून कुरवाळत असते. संगीताला खूप छान वाटत असतं. पण नंतर संगीताचं लक्ष धन्याकडे जातं. ती अवनीला विचारते, "हा कोण आहे?" धन्या म्हणतो, "मी धन्या, धनेश." म्हणजे ना, वहिनींचा सगळ्यात धाकटा दीर. तुम्ही आई आहे ना? चेहरा बघूनच मी ओळखलं. आणि तो नमस्कार करायला जातो संगीताला. पण संगीता म्हणते, "नाही, राहू दे, ठीक आहे." ती त्याला इग्नोर करते आणि अवनीला म्हणते, "अवनी, चल आत." धन्या देखील अवनीच्या मागे येत असतो. पण संगीता म्हणते, "नाही, तू इथंच थांब." धन्याला वाईट वाटत असतं आणि अवनी देखील म्हणते, "अगं आई." पण संगीता म्हणते, "नाही, ज्यांनी आमची मुलगी आमच्यापासून दूर केली, मी त्याचं आदरातिथ्य करणार नाही." धन्याला खूप वाईट वाटत असतो. तो तिथेच थांबतो. अवनीला देखील पुढे काही बोलता येत नाही. त्यामुळे ती काही बोलत नाही आणि आजचा एपिसोड इथेच संपवलेला आहे मंडळी. आजचा एपिसोड खरंच खूप सुंदर आहे. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, अवनी जेव्हा आतमध्ये जाते सर्टिफिकेट घेण्यासाठी, तेव्हा चंद्रकांत वरून येतात आणि ते तिचे सर्टिफिकेट जाळून टाकतात. त्याच्या भागात खूप ड्रामा होणार आहे मंडळी आणि राजा अवनीला वाचवण्यासाठी येतो. चंद्रकांत म्हणत असत, "तू जर ह्याच्याबरोबर जाणार असशील तर तुझी सगळी स्वप्न स्वाहा होणार आहेत." राजा देखील उत्तर देतो, "आमच्या घरच्या बाईचा अपमान आम्ही अजिबात सहन करत नाही. स्वाहा 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 आम्हाला सुद्धा करता येतं." इथे मंडळी अजूनही चंद्रकांतला अवनीचं लग्न विवांसोबत लावण्याचं असतं. त्यामुळं अवनी चिडलेली असतं असंच वाटतं. चला तर मग बघूया पुढील भागात हेच घडणार आहे की काय. आणि जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यू रोज पाहत चला. धन्यवाद. चला तर मग उद्या भेटूया. बाय.